नमस्कार मित्रांनो, भारताची रेल्वे म्हणजे केवळ प्रवासच नाही तर एक जगण्याचा भाग आहे। पण जर तुम्हाला रेल्वे स्टेशनवरील 5 स्टार हॉटेल सारखा अनुभव मिळाला तर होय, आज आपण बघणार आहोत देशातील पहिलं प्रायव्हेट 5 स्टार रेल्वे स्टेशन जे एका नव्या युगाची सुरुवात करतं। मित्रांनो, हे स्टेशन आहे राणी कमलापती रेल्वे स्टेशन, जे पूर्वी हबीबगंज स्टेशन म्हणून ओळखलं जायचं। हे स्टेशन मध्य प्रदेशच्या भोपाळ शहरात आहे आणि 2021 मध्ये याचं पुन्हा उद्घाटन करण्यात आलं। हे भारतातलं पहिलं रेल्वे स्टेशन आहे जे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजेच पीपीपी मॉडेल खाली विकसित झालं। म्हणजे भारतीय रेल्वे आणि खाजगी कंपनीनं एकत्र येऊन हे उभा केला आहे। आता आपण पाहूया यात काय खास आहे। वातानुकूलित वेटिंग रूम्स म्हणजेच एसी मध्ये आरामदायक बैठक व्यवस्था, फूड कोर्ट आणि शॉपिंग एरिया म्हणजेच मॉल सारखा अनुभव, हायटेक सुरक्षा म्हणजेच सीसीटीव्ही, बॅगेज स्कॅनिंग आणि फायर सेफ्टी, एलिव्हेटर्स, एक्सिलेटर्स आणि लिफ्ट्स ज्येष्ठ नागरिकांसाठी आदर्शच आहे। डिजिटल डिस्प्ले आणि माहिती केंद्र, स्टेशनवरील प्रत्येक कोपऱ्यात तांत्रिकी सोय। हे स्टेशन पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाने बनवलेलं आहे। याला ऊर्जेसाठी सौर ऊर्जेचा वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर रिसायकल प्लांट हे सर्व वापरून हे स्टेशन ग्रीन बिल्डिंग म्हणून मान्यता प्राप्त झाला आहे। हे स्टेशन बन्सल ग्रुप या खाजगी कंपनीने विकसित केला आहे। याला बनवण्यासाठी एकूण खर्च झाला आहे सुमारे 450 कोटी रुपये। भारतीय रेल्वेने स्टेशनचा मालकी हक्क कायम ठेवला असला तरी देखभाल, सेवा आणि सुरक्षा याचा सर्व कारभार खाजगी कंपनीच करत आहे। या स्टेशनचं नाव ठेवलं गेलं आहे राणी कमलापती स्टेशन, जे एका गोंड घराण्यातील राणीचं नाव आहे ज्यांनी आपल्या कणखर नेतृत्वाने भोपाळचा इतिहास घडवला। अनेक प्रवासी म्हणतात की हे रेल्वे स्टेशन त्यांना विमानतळाची आठवण करून देतं। प्रवास एकदम आरामदायक आणि सुरक्षित वाटतो। शिवाय तिकीट बुकिंग पासून ते ट्रेन मध्ये चढेपर्यंत सर्व प्रक्रिया जलद आणि स्वच्छ आहे। तर मित्रांनो, राणी कमलापती हे स्टेशन केवळ एक स्टेशन नाही तर भारताच्या प्रगत रेल्वे भविष्यासाठी एक पायरी आहे। अशा प्रकारे जर देशातील इतर स्टेशनही विकसित झाली तर प्रवास अधिक सुंदर, सुरक्षित आणि आनंददायक होईल। आणि तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील कोणतं रेल्वे स्टेशन सर्वात जास्त आवडतं ते कमेंट मध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।